आमंत्रित केले गेले गोलंदाजी करण्यासाठी। तर यस, एक मोठी मॅच, एका बाजूला तन्मय 11 महापोली तर दुसऱ्या बाजूला स्टार 11 महापोली एका बाजूला। यस, त्यानंतर वळूयात उद्याच्या दिवसातील सामने। पहिली मॅच एसडी महापोली त्यांच्या विपक्षामध्ये साईराज कोशिंबे ए। यस, 9 वाजून अगदी 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग टायमिंग। त्यानंतर कशिवली आणि जरीमरी हिवाळी 9:30 वाजता तुमचा रिपोर्टिंग टायमिंग। त्यानंतर रॉयल क्लब झिडके आणि गावदेवी कोलिवली 10चा रिपोर्टिंग टायमिंग। त्यानंतर चावे स्पोर्ट्स चावे आणि ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव 10:30चा रिपोर्टिंग टायमिंग। आणि यास मोठी मॅच एनआर बोरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये हिवाळी, रिपोर्टिंग टायमिंग 11। धन्यवाद। तर हे उद्याचे सामने आहेत। उद्या एक मोठी लढत पाहायला मिळेल ज्यामध्ये मोठमोठे संघ आहेत आपल्याला महापोली, कोशिंबे, हिवाळी, कशिवली, झिडके, कोळिवली, चावे, अनगाव आणि बोरपाडा असे मोठे दिग्गज सामने आमोरे सामोरे भिडतील। आणि उद्याचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, एक चांगली लढत बघायला मिळेल नक्कीच। त्याआधी वळूयात आजच्या दिवसातील शेवटची मॅच, अंतिम मॅच। कोणता संघ धडक देईल अंतिम 4 मध्ये, कोणता संघ सिलेक्ट होईल मेगा फायनल साठी बघूयात। ही लढत मात्र अस्मितेची आता मात्र पणाला लावली गेली आहे। एका बाजूला तन्मय 11 महापोली तर एका बाजूला स्टार 11 महापोली, दोन्ही संघ महापोली विचार केले गेले तर आता मात्र हे शेजारी दोन्ही संघ। आणि या शेजाऱ्यांची लढत मैदानामध्ये कशा प्रकारे होते बघूयात। म्हटलं जातं ना मित्रांनो, जेव्हा तुम्ही मैदानाच्या बाहेर असताना तेव्हा वैरी सुद्धा भावासारखा माना आणि जेव्हा मैदानामध्ये असताना तेव्हा भावाला सुद्धा वैरी माना। कारण की मैदानामध्ये नक्कीच मैदानामध्ये तुम्ही तुमच्या संघासाठी आणि तुमच्या गावासाठी खेळा। तर बघूयात मॅच मध्ये काय होते बघूयात। ही 3 षटकांची मॅच राहणार आहे। पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय मात्र सज्ज होईल, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली गेली। यस, आणि तोच अजय आता मात्र फैजल आणि फलंदाज जिशांत हे 2 सलामीचे फलंदाज रोखले गेलेत। तर म्हटलं होतं ना, जेव्हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो ना तेव्हा बेस्ट वर्सेस बेस्ट असतं। कारण की दोन्ही संघ मात्र पूर्ण दिवस, अख्खा दिवस मेहनत करून झगडत लढत सर्व संघांना बाहेर या मैदानाची ढकलून आतमध्ये पोहोचलेले असतात ना। जेव्हा 2 महाशक्ती एकमेकांसमोर उतरतात ना तेव्हा त्या 2 महाशक्तींचं युद्ध मात्र बघण्यासारखं असतं। बघूयात, एका बाजूला फैजल असेल तर एका बाजूला गोलंदाजीवरती अजय। काय करेल अजय फैजलच्या विरोधामध्ये? पहिला चेंडू, वेस सुरेख चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडूला मात्र हलक्या गतीने धक्का दिला, एकदा अंकित केली जाईल। एका दाबेवर समाधान मानावं लागतंय। जर फेकी अगदी जोरात झाली असती तर रनआउटची संधी कुठेतरी क्रिएट झाली असती। दरम्यान म्हटलं तर नगर मगर की बातों को अहमियत नाही रखते। एका दाब्याच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकर जाऊन पोहोचली गेली ती 1 या आकड्यावरती। सांघिक खातं उघडलं जातं, वैयक्तिक खातं उघडलं जातं आणि नक्कीच सुरुवात चांगली झाली ती स्टार 11 महापोली संघाची। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। यावेळेस आउट ऑफ दी ऑफ स्टंप चेंडू होता, निर्णायक मॅच मध्ये ही चुकी। यस, पिचच्या बाहेर चेंडू पडला आणि त्याच्या जोरावरती पंचांचा इशारा येईल, नो चेंडू हाताळला गेला, अतिरिक्त धाव मिळेल आणि सोने पे सुहागा, फ्री हिट आता मात्र चालेल। बघूया त्या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे फलंदाज फैजल उचलेल। यस, पहिला चेंडू मात्र फेस केला होता जिशांच्या माध्यमातून एकदा अंकित केली होती। त्यानंतर फैजल याला मात्र स्ट्राईक वरती आणला गेला। आजचा हिरो ठरलाय गोलंदाजांवरती ज्याने अधिराज्य गाजवलंय तो फैजल आणि फलंदाजांवरती जो अधिराज्य गाजवतो अजय। यावेळेस हलक्या गतीने बॅटची फेस खोलली, चेंडू मात्र बॅटची इनर एजला कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल। यस, थर्ड मॅनच्या रिजर मध्ये जिकडे जर विचार केला गेला तर एक धाव मात्र अंकित केली जाते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आणि डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू गेला, एक धाव मिळेल। एका धाव्याच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकर जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती। यस, भारतीय संघाचा जर विचार केला गेला तर कबड्डीपट्टू भारतरत्न ज्याला पुरस्कार दिला गेलाय यस सर अनुप कुमार यांची आठवण करून देणारा हा आकडा। कारण की क्रिकेट सारखा जर आता सुद्धा कबड्डीला सुद्धा जास्त हे महत्व आलंय, कबड्डीमध्ये सुद्धा अनेक खेळाडू मात्र आपलं पुढे वर्चस्व स्थापित करतायत आणि यस भारतीय संघासाठी ज्याने अनेक वर्ष सातत्याने कबड्डी खेळला अनुप कुमार यांची आठवण करून देणारा हा आकडो। दरम्यान चेंडू हवेमध्ये होता, फटका मात्र फसलाय, विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना कमी डीजे। मुंबई से आया मेरा दोस्त, तो सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो।
हॅलो. तर दरम्यान चेंडूंचा खेळ झालाय तो 3 आणि धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 3 या आकड्यावरती. नक्कीच विकेट क्रमांक पहिला हादरा बसला गेला. फलंदाज बाद झाला तो फैजल. यस, मोठा मासा गळाला लागला गेलाय फैजलच्या नावाखाली. कारण की ज्याच्यावरती खूप सारी जिम्मेदारी असं होती स्टार इलेव्हन महापोली संघाची. नक्कीच स्टार इलेव्हन महापोलीचा स्टार होता, त्याला मात्र परतावं लागलंय मैदानाच्या बाहेर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळते ते ताफूर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची फेस खोलली गेली. या चेंडूवरती बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळेल, बुन से सागर भरताय उसी तरह से एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 4 या आकड्यावरती. नक्कीच म्हटलं जातं ना की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करा, मंजिल तुम्हाला नक्कीच भेटेल. कारण की प्रयत्न जेव्हा जेव्हा तुम्ही करताना प्रयत्न जर मेहनती घेतले असतील तर नक्कीच यश तुम्हाला लाभेल. म्हटलं जातं ना की क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाला मात्र पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील ते यशाला सुद्धा पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक कोणता संघ घेईल या दोघांमध्ये बघूयात. स्टार इलेव्हन की तन्मय स्पोर्ट्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने फेस खोललाय चेंडूला. चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रेडिएशन मध्ये चेंडू आला होता. दरम्यान ताकद नव्हती एवढी फटक्यामध्ये आणि दरम्यान त्याच्या जोरावरती 2 धावा मात्र अंकित केल्या जातील. या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र 2 ने सरसावेल जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या मात्र फळकावर लागली गेली. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना अजय मात्र सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी आणि चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेचा जर विचार केला गेला तर कोणत्या प्रकारचे मोठे फटके मारू दिले नाहीयेत त्याने. अजूनपर्यंत रोखलं गेलंय पूर्णपणे फलंदाजांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. यावेळेस कटर चेंडू होता, बॅटची एज घेऊन कॅच क्रिएट झाली होती. झेल मात्र सुटली. एक धाव अंकित केली जाते. पुढच्या धावाचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली गेली ती एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट मात्र गमावला गेला फैजलच्या नावाखाली. याच्यावरती खूप सारा कारोमदार होता. मोठ्या मॅचचा मोठा हिरो ज्याला म्हटलं जातं त्याला मात्र या मोठ्या मॅचचा प्रेशर कुठेतरी सांभाळता आलं नाही. थोडीशी घाई केली त्याच्या माध्यमातून नक्कीच आणि त्याला मात्र परतावं लागलं. तर नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 8 ही धावसंख्या मात्र फळकावर जोडली गेली आहे. उर्वरित 12 चेंडू म्हणजे या 12 ऑपॉर्च्युनिटीज असतील. या 12 ऑपॉर्च्युनिटीजचा कशा प्रकारे फायदा उचलला जाईल स्टार इलेव्हन महापोली संघाच्या फलंदाजांकडनं बघूयात. पुन्हा एकदा गोलंदाज नागेश सज्ज होते. पुढचा चेंडू यावेळेस सुरेख चेंडू हाताळला होता, फलंदाजा मात्र बीट केलं. यावेळेस रनआउटची संधी सुद्धा क्रिएट झाली होती. दरम्यान एक धाव अंकित केली जाईल आणि या चुकांवर माफी नाही. म्हटलं जातं ना चुकीला माफी नाही. चुका केला तर त्याचा भोग भोगावे लागतील. भोग भोगितले ते तन्मय स्पोर्ट्स महापोली संघाने चुकी केली क्षेत्ररक्षकांनी आणि त्याचे भोग भोगायला लागतील ते पूर्णपणे गोलंदाजाला आणि पूर्णपणे संघाला. एक धाव जिथे खर्च केली नसती ती एक धाव आणि एक धावेची किंमत मित्रांनो सर सचिन रमेश तेंडुलकर यांना विचारा. अगदी 99 धावांवरती अनेक वेळा आउट झालेत. ज्या सेंचुरी त्यांच्या झाल्या 100 त्यापेक्षा अनेक सेंचुरी रोखल्या गेल्या एका धावेच्या जोरावरती. नक्कीच ते एका धावेची किंमत त्यांना विचारा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस हलक्या गतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सॉफ्ट हँडलने खेळून काढल्या. एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि दरम्यान पंचांचा इशाऱ्यातील या चेंडूवरती धावा पळून काढल्या जातात त्या तब्बल 3 आणि या 3 धाव्यांच्या जोरावरती धाव संख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचेल. 2 काय ओके आउट आहे.
हॅलो. दरम्यान धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती, एका निल्सन आकड्यावरती धावसंख्या पोहोचली जाते. तर नक्कीच दोन चेंडूंचा खेळ झालाय. दोन धावा मात्र पळून काढल्या होत्या. तिसरे धावेचा मोह आणि हा मोह ठरला घातक. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा प्रहार केला जाईल चेंडूवरती. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र पडला. एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दोन धावा अंकित केल्या जातील. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होईल काय? दोन धावेवर समाधान मानावं लागेल. या दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली गेली. ती तब्बल 13 या आकड्यावरती 13 धावसंख्या मात्र फळकावर जोडली गेली आहे. नवीन फलंदाज यासर मात्र सज्ज होतोय मैदानामध्ये, ज्याने पहिल्या चेंडूवरती अगदी दोन धावा मात्र पळून काढल्या गेल्या. स्ट्राईक रेट पाहायला गेलं तर 200चा स्ट्राईक रेटने मात्र आपलं खातं उघडलंय. गोलंदाज सज्ज होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नागेश. यावेळेस हलक्या गतीने एक धाव अंकित करायचा चान्स क्रिएट करून दिलाय. इथे मात्र तू मे झगडत राहिला, लढत राहिला आणि त्याच्या जोरावरती विकेट मात्र गमावली गेली आहे. थोडीशी बिकट परिस्थिती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्टार इलेव्हन मापोली संघाची बॅकफुटला ढकललं गेले पूर्णपणे. आता मात्र प्रेशर दिला जातोय. बघूयात या प्रेशरच्या विरोधामध्ये फलंदाजी करेल काय, कारण की अजूनही संधी आहे मित्रांनो. संधी दोघांना संघांना समान दिली जाते. नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, छापा आणि काटा, अशी प्रकारे क्रिकेट मध्ये सुद्धा दोन बाजू असतात, फलंदाजी आणि गोलंदाजी. जी चुकी तुम्ही फलंदाजीमध्ये केली, जी चुकी तुम्ही गोलंदाजीमध्ये केली, ती तुम्हाला पूर्णपणे त्याच्या प्रायश्चित्त भोगण्यासाठी तुम्हाला आणखी एक संधी दिली जाते. त्या संधीवरती तुम्ही फायदा उचलाल की नाही, आणि जो संघ मात्र दोन्ही संधींवरती फायदा उचलतो तो संघ कुठेतरी श्रेष्ठ ठरतो. त्या संघाची कुठेतरी बाजू मोठी पाहायला मिळेल. येणाऱ्या थोड्या वेळात आपल्याला आजचा विजेता मात्र आजचा अंतिम विजेता आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा नागेश सज्ज. यावेळेस हलक्या गतीने चेंडूवरती प्रहार केला गेला. एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय? दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि दरम्यान दोन धावा मात्र पूर्ण केल्या जातील. या दोन धावेच्या जोरावरती धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती तब्बल 15 या आकड्यावरती. पंधरा धावसंख्या मात्र फळकावर लागली गेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस हलक्या गतीने चेंडूवरती प्रहार केला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल दरम्यान एक धाव अंकित केली जाईल आणि यस रन आउट. अक्षय पुंडासवाला दादाला मैत्र लाभला. सागर जाधव साथीला मानतोय खरंच दादाला. ठाणे जिल्ह्यानं त्याच्या नावाचा आहे बघा हो बोलबाला. धन्यवाद डीजे. नक्कीच धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 16 या आकड्यावरती आणि नक्कीच 16 हा आकडा आठवण करून देतो संभाजी राजांचा, महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती. 16 जानेवारी 1661 महाराष्ट्राला सापडलेले दुसरे छत्रपती. नक्कीच रायगड आणि पुरंदर यावरती मात्र अनेक मावळे मात्र सहार होतात या दिवसामध्ये. नक्कीच राज्याभिषेक दिन छत्रपती संभाजी महाराजांचा जर विचार केला संभाजी महाराजांचा तर नक्कीच ज्याने पूर्णपणे औरंगजेबाला रडवला तेच छत्रपती संभाजी महाराज. वजन 220 किलो, उंची 7 फूट 8 इंच. जेवण जर विचार केला गेला दिवसाचा तर 35 ते 40 भाकरी आणि तलवारीचं वजन तब्बल 65 किलो. आणि सर्वात मोठी गोष्ट संभाजी महाराजांची 203 युद्ध लढले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव अजून आहे. 203 युद्धांमध्ये 203 युद्ध जिंकलेला एकमेव राजा येस छत्रपती संभाजी महाराज. म्हटलं जातं ना की अनेकांना मात्र अनेक शत्रूंना सोडून देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि प्रत्येक शत्रूवरती प्रहार करणारे छत्रपती संभाजी महाराज होते. कोणाला सोडलं नाही. नक्कीच धावसंख्या मात्र स्थिरावली गेली 16 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होते. यावेळेस पंचांकडे इशारा येईल. बॅटची इनारेज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक विकेट पडले जातात. बॅक टू बॅक प्रेशर दिला जातोय. बॅक टू बॅक या संघाला मात्र या ट्रॉफी मधून उधळून लावलं जातंय पूर्णपणे तन्मय स्पोर्ट्स मापोली संघाकडनं.
तर मित्रांनो धावसंख्या मात्र 16 या फलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक पहिला वैभव मात्र सज्ज होते हाताळण्यासाठी. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं निर्णायक षटक असेल दोन्ही संघांसाठी. स्टार इलेव्हन मापोली संघाला अजूनही 5 ऑपॉर्च्युनिटीज आहेत. येणाऱ्या 5 चेंडूवरती कुछ कर जाओ ऐसे की दुनिया बोले करो तो इसके जैसे असं करावं लागेल. कारण की म्हटलं जातं ना की यू जमी पर बैठकर क्यों आसमान को देखता है पंखों को खोल क्योंकि जमाना उड्डाण देखता है. यू जमी पर बैठकर क्यों आसमान देखता है पंखों को खोल क्योंकि जमाना उड्डान देखता है. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. यस मंजिल त्यालाच भेटेल जो नजरांसोबत तुफान बघेल आणि नजरांसोबत तुफान बघतोय तो गोलंदाज वैभव. बॅक टू बॅक 2 विकेट. कम ऑन डीजे. तर विकेट हॅट्रिक पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला प्रयत्न केले होते पण चेंडू कुठेतरी उंची जास्त असल्या कारणामुळे चेंडू निघून जाईल. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 17 या आकड्यावरती. यस क्रिकेट जगतातील अशुभ आकडा. या आकड्यावरती खूप जणांचे विकेट गेलेत. या आकड्यावरती खूप जणांनी मॅच सुद्धा सोडल्यात. तो अशुभ आकडा ज्याला म्हटलं जातं तोच आकडा मात्र कोणाला अशुभ ठरतोय बघूयात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. म्हटलं होतं ना या आकड्यावरती काही ना काही कधी ना कधी होत असतं. चेंडू मात्र यावेळेस गोलंदाज अगदी स्टेबल होता. चेंडू हाताळला गेला. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेच्या जोरावरती 9च्या चेंडूवरती सोने पे सुहागा फ्रीट सुद्धा असेल. या आकड्यावरती अनेकदा तुम्ही बघितलंय जेव्हा जेव्हा खेळ येतो ना तेव्हा तेव्हा काय होतं गोलंदाजाला काय होतं फलंदाजाला काही सांगता येत नाही. पुन्हा एकदा धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली 18 या आकड्यावरती. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेस प्रहार केला होता. चेंडू हवेमध्ये दरवळेल. फ्री हिटचा चेंडू आहे. एक धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यस 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. तब्बल 20 धावसंख्या फळकावर जोडली जाते. अजूनही काहीशा चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा वैभव मात्र सज्ज होतोय. गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस प्रहार केला होता पण चेंडू मात्र हवेमध्ये आहे. चेंडूला कुठेतरी रोखलं गेलंय. कलेक्ट केला जाईल चेंडूला नक्कीच. विकेट क्रमांक पुन्हा एकदा 4था हादरा. म्हणावं की भीमराव म्हणावं. DJ Vaibhav in the mix. भीमराव म्हणावं. भीमराव म्हणावं. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आठवण करून देणारा हा सॉन्ग धन्यवाद तुम्ही ऐकवला गेलाय. महाराष्ट्राचे दुसरे ज्यांच्यावरती महाराष्ट्र गौरव करतोय नक्की ज्यांनी संविधान ज्यांच्या हातामधून लिहिलं ते संविधानाचे शिल्पकार असं अनेकदा म्हटलं जातं ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानवंदना करू या टुर्नामेंटच्या माध्यमातून आणि वळूयात मॅच मध्ये. पुन्हा एकदा विकेट मिळून दिलाय. विकेट क्रमांक 5वा हादरा बसला गेलाय. अर्धी टीम 8वा. यस 8 विकेट गमावले गेलेत. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 20 या आकड्यावरती. 21 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. येणारे 18 चेंडू 21 धावा होतील का हे ऐकवण्यासाठी मी यस मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय. यस वैभवचा जर विचार केला गेला तर 4 विकेट या ओव्हर मध्ये घेतलेत आणि 4 रन फक्त अवघ्या दिल्या गेल्या. विचार केला गेला तर पहिल्या षटकाच्या 8 रन, दुसऱ्या षटकामध्ये 8 रन आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 रन दिल्या गेल्या. तब्बल धावसंख्या फळकावर जोडली गेली ती 20-21 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. हे 18 चेंडू आणि 21 धावा पूर्ण होतील का हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेल सिद्धेश सपकाळ याला. यस व्हॉइस ऑफ दी लामज असं म्हणून ओळखलं जातं सिद्धेश सपकाळ. यस विनंती आहे. यस लामजचा हिरा म्हणून ओळखलं जाईल. रायगडमध्ये सुद्धा त्यांचा आवाज पोहोचतोय.
चांगला प्रवास करत पोहोचले इथपर्यंत. धन्यवाद सिद्धेश, तुम्ही इथपर्यंत आलात. तुमच्याकडे मी सोपवते पूर्णपणे जिम्मेदारी. ओव्हर टू सिद्धेश. येस, थँक्यू मनीष पाटील. पण नक्कीच मोनीज यांनी आपण देखील आम्हाला चांगली साथ दिली आहे. आजच्या दिवसामध्ये साथ दिली आहे ट्रिपल एस राईव्ह ठाकरे सरांनी आणि आमचे शर्माजी कॅमेरामॅन. आपण पाहू शकता आमच्या समोर शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच त्यांनी देखील एकही झपकी घेतली. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर कॅमेरामॅन शर्माजी आणि यावेळेला वर्माजी आपले असं अजय वर्मा आहेत. आणि ट्रिपल एस लाईव्ह अर्थात ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते रुपेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून आणि वर्माजी कॅमेरामॅन आहेत. यावेळेला त्याचबरोबर स्पर्धा प्रमुख तेजस पवार यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आणि नक्कीच त्यांना क्रीज वरती याच्यानंतर मेहनत घ्यायची आहे. प्रतीक सांगते क्रीज त्यांनी खऱ्या अर्थाने स्वतःच्या हाताने सजवली आहे. स्पर्धा प्रमुख आहेत. येस, पूर्णपणे एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. आणि यावेळेला विचार केला तर 21 धाब्याचं टोटल आहे. इथून देखील हार मानणार नाहीये. स्टार 11 मापोली संघ आहे. यावेळेला मात्र सोपं लक्ष आहे. पुण्यांदा प्रतीक बघू शकता तेच टोटल आहे. कालची टोटल समोर उभी राहिले डोळ्याच्या समोर तोच सामना आहे. मापोली टीम खेळाडू कक्षामध्ये कृपया आपण बसून घ्यायचंय. मापोली शेजारी परंतु इथे आता पक्के वैरी मैदानामध्ये. नक्कीच एव्हरीथिंग फेअर इन लव्ह अँड वॉर आणि गेम. खेळामध्ये देखील सगळं माप आहे इथे, परंतु ते द्वेषाची भावना ठेवून खेळ नाही खेळला जाऊ याची दक्षता घ्यायला पाहिजे खेळाडूंनी. कारण की द्वेषाच्या भावनेने नेहमी द्वेषच निर्माण होत असतो. इथे नक्की सामन्याचा आनंद घ्यायचा. मापोली पक्ष मापोली पाहतो. एका बाजूला फलंदाजी करणारा संघ आता मात्र जिथे नाणेफेक जिंकली होती क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजीसाठी स्टार 11 मापोलीला आमंत्रित केलं होतं. त्यांची फलंदाजी झाली आहे. इथे मजल मारले 20 धावांवरती 21 धाब्याचे टोटल स्कोर कार्ड वरती आवश्यकता निर्माण केली तन्मय स्पोर्ट मापोलीसाठी. सेकंड इनिंग फर्स्ट बॉल. यावेळेला गोलंदाज मारुफ भावे निर्धारित क्षेत्राच्या दिशेने नक्कीच चाललाय चेंडू. 1 धावेसाठी अंक तालिका एका अंकावरती आहे. विचार केला तर सुशांत आणि नितीन फलंदाजीसाठी गेलेत. सुशांत आणि नितीन 1 धाव अंक तालिकेमध्ये. नितीन याच्या बॅट मधून गोळा केली जाते. मारुफ भावे मॅच पांडवावी लागणार या गोलंदाजावरती विश्वास आहे. इथून देखील कालच्या दिवसामध्ये विचार केला तर पालिवली टीमने वाचवले दबा 22 इथे 21 वाचवायचे आहेत. बघूया कशा प्रकारचा प्रयत्न या वेळेला. नक्कीच स्टंप लाईन सोडली होती त्यानंतर बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. तिथे नक्कीच लेग बाईस सुरुवाती 1 धाव मिळतीये. एका धावेने अंक तालिका बघा 2 अंकावरती. अजून देखील सामना संपला नाहीये. बरंच काही बाकी या सामन्यामध्ये, कारण की स्वतःला झुकावून देणारी टीम आहे. मापोली टीमने नांदेडने इथे 1 धाव वाचवली एका षटकामध्ये. तिथे त्याने हार मानली नव्हती. इथे देखील ते हार मानणार नाहीयेत. भली शेवटी निर्णय काही असू द्या आणि बघायचं इथे मेहनत सुरू आहे मैदानामध्ये. 2 धावा सोपं लक्ष आहे तन्मय स्पोर्ट्स मापोलीसाठी. इथे नक्कीच त्यांनी प्लॅनिंग करण्याची आवश्यक कशा प्रकारे आपल्याला पेलायचं आहे. इथे या छोट्या चुका टाळायला हव्यात. निर्धारित क्षेत्रामध्ये 1 धाव गेली आहे. जेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. आता छोट्या संधी इथे कठीण संधी देखील मिळवाव्या लागणार आहेत. ही सोपी संधी होती मात्र ही गमावली संधी. आणि विनंती आहे ज्यांच्या रस्त्यावरती बाईक्स लागलेल्या आहेत त्यांनी कृपया काढायच्या आहेत. कृपया बाईक्स ज्या रस्त्यावरती लागलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत, कारण की मोठी गाडी पास करायची आपल्याला रस्त्यावरून. कृपया बाईक्स काढायच्या आहेत. आणि अंक तालिकेमध्ये विचार केला तर 3 अंक. हा चेंडू चांगला आहे. यावेळेला जोरदार अपील मागितली जाते. विश्वासपूर्ण अपील वाटत नाहीये आणि काळजीच केले पंचांनी अपिलीला. यावेळेला निर्धाव चेंडू सामना बनवणार आहेत. मारुफ याला माहिती आहे. टीम मापोलीला अर्थात स्टार 11 मापोलीला दोन्ही संघ मापोलीचे आहेत. इथे मात्र आता संघाच्या नावगणिक चालवावं लागेल आम्हाला देखील. स्टार 11 मापोली टीमला इथे निर्धाव चेंडू महत्वाचे आहेत. मात्र प्रति चेंडू 1 धाव ओके आहे, काही हरकत नाहीये टीम तन्मय स्पोर्ट्स साठी. यावेळेला हवेमध्ये चेंडू पहिला झटका बसण्याची शक्यता. यावेळेला पहिला विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद. नक्की जोरदार अपील मागितली जात होती मागील चेंडूवरती देखील, मात्र या चेंडूवरती विकेट मिळालाय. बघा, उत्तम संस्काराची शिदोरी जर सोबतीला असेल ना तर विचारांची ज्योत चमकत राहते आणि विचार केला विकेट मिळावा आणि इथे विचाराला सत्यात परिवर्तित केलंय मैदानामध्ये. चांगलं प्रदर्शन मारुत बावे याच्या माध्यमातून. नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये धनेश बी संघाला पराभूत केलं, तिथे त्या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती, चांगली कामगिरी केली. इथे खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी सुरू आहे मारुत बावे. आणि विचार केला तर अंक तालिकेमध्ये 3 अंक आहे. या गोलंदाजाच्या विरोधात सावध पावित्र्य ठेवून फलंदाजी करावी लागणारे एकेरी दुहेरी तापांवरती भर ठेवायची गरज आहे. परंतु नेहमीच मी म्हणतो की ज्यांच्या चुका दिसत नसतील आपण त्यांना कधीही बदलू शकत नाही, कारण की त्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही. इथे फलंदाज वारंवार विचार केला तर चुका करत राहिलेत आणि त्यांच्या चुका आपण कधीच बदलवू शकत नाहीये. त्यांना वारंवार आपण उपदेश करतो, मात्र त्यांच्यावरती आहे किती घ्यायचं आहे यावेळेला नक्कीच घेतलं नाहीये काहीच. इथे धावफलकावरती धावा 3 आहेत. अंक तालिकेमध्ये 3 अंक जसा लागला तसा मात्र आता समीकरण वाढलंय. तीन नवा अंक तालिकेमध्ये आहेत आणि आता मात्र समीकरण कठीण बनवलं. यावेळेला विचार केला तर तब्बल प्रति चेंडू आता 9 धावेची सरासरी. बघा, म्हणलं होतं सोपं लक्ष, मात्र एक कठीण बनवणारा गोलंदाज आहे मापोली टीम कडे. गोलंदाजाचं नाव मारुत बावे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या गोलंदाजाला नेहमीच लीड करताना पाहतो आपण मापोली टीम साठी आणि त्याने लीड केलंय खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये आपल्या टीम साठी. इथे दावा रोखलेत. विचार केला तर रोखलंय खऱ्या अर्थाने तन्मय स्पोर्ट्स संघाला. आणि आपण पाहू शकता युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 147 प्रेक्षक इथे अजून देखील जोडले गेलेत. यावेळेला अक्रॉस द लाईन पाहतो जाऊन यावेळेला एकच धाव निर्धारित क्षेत्रामध्ये मिळते आणि अंक तालिका यावेळेला एकेरी दुहेरी धावांनी वाढली जाते. महत्वाची धाव आहे. एक धाव अंक तालिका वाढली. आलाय सामन्यामधली हवा घालवणारा फटका, मोठा स्ट्रोक, 6 धावा. धन्यवाद डीजे अक्की. आणि यावेळेला विचार केला तर 6 धावा. दुसऱ्या वेळेला याने पहिल्या चेंडूवरती 6 धावांनी खाता ओपन केलंय. या फलंदाजाकडे चांगली क्षमता आहे, प्रदर्शन चांगलं झालंय. अर्थात गाजावाजा आहे तन्मय स्पोर्ट्सचा. माहिती होतं फसत चाललं होतं समीकरण तन्मय स्पोर्ट्स मापोली संघाचं, मात्र इथे हा फटका या सामन्यामध्ये जी मारुतने हवा बनवली होती टीम स्टार 11 ची, मात्र ती हवा घालवतोय. या 6 धावेच्या मदतीने अंक तालिका 10 अंकावरती. अर्ध आव्हान पेलवलं जात आहे या फटक्याच्या बरोबर. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिथून मात्र आता खऱ्या अर्थाने विचार करण्यास भाग पडलं गोलंदाजाला. संघनायकाला स्टार 11 मापोली टीमला विचार करण्यास भाग पडलाय. हा फलंदाज थांबणाऱ्यांपैकी नाहीये. मागील सामन्यामध्ये नक्कीच 39 धावांवरती नाबाद राहिला. या सामन्यामध्ये विचार करतोय पहिल्या चेंडूवरती 6 धावा आणल्यात. मागील सामन्यामध्ये देखील आणल्या होत्या. 6वा फलंदाज, वैयक्तिक 2 वेळा आणि टोटल टुर्नामेंट मध्ये 6व्या क्रमांकावरती आपण पाहतो याला. इथे पॅडल स्वीप चांगला केलाय आणि इथे 4 धावा. नक्कीच इथे जोपर्यंत मारुत बावेची गोलंदाजी सुरू होते आपण पाहिलं सपोर्टर्स पूर्णपणे चिंतेमध्ये होते. तन्मय स्पोर्ट्सचे 12वा प्रतिनिधी देखील इथं चिंतेमध्ये होता. मात्र आता बघा ज्याप्रमाणे 2 मोठे स्ट्रोक आले त्याच्या चेहऱ्यावरती देखील हास्य उमटलंय, कारण की त्यांना माहिती आता विजयाच्या दिशेने चाललेली वाटचाल आहे. आवेश खराब कामगिरी. हा देखील फटका, 6 धावा. निर्णय पंचांचा 6 धावा. नक्कीच एक धाव पाहिजे विजयासाठी.
विजय याच्यामध्ये एक धाव उभी आहे. नक्कीच पॅव्हिलियन मध्ये बसायचंय खेळाडू कक्षामध्ये कुणी उठायचं नाहीये. सामना संपेपर्यंत एक धाव वाचवलीये बापुली टीमने. मी सांगितलं होतं परंतु 6 चेंडू होते, आता मात्र 8 चेंडू मागे एक धाव वाचवायची. समोर फलंदाजी अतिशय ताबडतोड सुरू आहे. संदेश चांगली फलंदाजी करतो. एक धाव आणि मला वाटतंय सलग 4थ्या टुर्नामेंट मध्ये इथे मापुली सामना पाहायला मिळतो. मात्र जिंकणार कोण या फटक्या बरोबर